कसबे सुकेने ते कोकणगाव रस्त्यावरती अपघात झालाय। मटारे मंगल कार्यालयाच्या पुढील असणाऱ्या मोरीजवळ 10:30 वाजेच्या सुमारास फिगो गाडी कसबे सुकेने या ठिकाणी जात असताना ओहळ मोरीजवळ समोरून येणाऱ्या गाडीनं कट मारला आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी खाली पडली। गाडी चालक वसीम हकीम याला जबर मार लागलेला असून तो या अपघातात सुदैवानं बचावला असला तरी कोकणगाव रस्त्याला पडलेले भले मोठे खड्डे या खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलंय। दिवसेंदिवस वाढती वाहतूक व होणारे अपघात यामुळे प्रशासनाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का असा सवालही उपस्थित केला जातोय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलंय, परंतु रस्ता होईल तेव्हा होईल, रस्त्यावर पडलेले मोठमोठाले खड्डे मृत्यूला आमंत्रण देत असल्याची नागरिकांची तक्रार यावेळी होती। अपघातग्रस्त फिगो गाडी काढत असताना त्याच रस्त्यानं निफाडचे आमदार दिलीप काका बनकर हे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी थांबून सदर घटनेची माहिती घेतली, परंतु जेव्हाही रस्ता होईल तेव्हा रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे तरच अपघात होण्याचे वाचतील असं नागरिकांचं म्हणणं आहे। तरी प्रशासनानं खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।